वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. गणगणी आरोही कुठे आलोय? मठात. कोणतं मठ आहे? गगनगिरी मठ. गगनगिरी मठ. कुठलं मठ आहे? गगनगिरी मठ. कुठलं मठ आहे? गगनगिरी मठ. गगनगिरी मठ. मुलं छोटी असल्यामुळे त्यांना नाव असं पटकन बोलता येत नाही आहे. हे आहे खोपोलीचं गगनगिरी मठ. आमच्या घराच्या पासून खूप असं जवळ आहे. आम्ही नेहमी जात असतो इथे. मुलांना खूप मस्त वाटतं. खूप प्रशस्त आहे. आतमध्ये म्हणजे मुलांना खेळायला पण मिळतं, दर्शन मिळतं. असंच आज आम्ही संडे होता म्हणून इकडे आलो होतो. आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं. पुढे जाऊन ना इथे दर्शनाला जिथे लाईन आहे त्याच्या बाजूला खूप छान अशी नदी वाहत असते. म्हणजे अगदी नदीच्या मधूनच आहे. त्याच्यामुळे अजून भारी वाटतं इथे आल्यावर. आमची मुलं खूप मजा करत होती. नंतर पुढे जाऊन आम्ही असं सुंदर असं हे गगनगिरी मठ आहे. इकडे गोशाळा पण आहे जिकडे लहान लहान मुलं आमची त्या गायांसोबत खेळायला आलीत. गावाकडे मुलं जास्त जात नाही, शहरामध्ये त्यांना कमी दिसत आहेत, तर त्यांना इथे मस्त वाटतं आहे बघून. म्हणजे अगदी त्यांना हे खायला देऊ ते खायला देऊ असं त्यांचं चालू होतं. खूप वेळ मुलांनी इथे एन्जॉय केला. ही जी आरोही आहे त्याला खायला तिचं तेच चालू होतं. थोड्या वेळाने पुढे आम्ही चालत राहिल्याने वडाच्या पारंब्या दिसल्या. तिथे मुलांनी खेळायला घेतलं. म्हणजे मुलं इतकी छान असतात ना की त्यांना ते म्हणजे बघेल तिथे त्यांना खेळायचं दिसतं. म्हणजे तिथेच त्यांनी खूप वेळ मजा केली. आणि थोडा वेळा तिथे टाईमपास केल्यानंतर पुढे एका दादाने ट्रॅक्टर पार्क केला होता, जिकडे मुलांना जाणं खूप गरजेचं आहे. नाही गेलं तर असं जमणारच नाही आहे. म्हणजे त्यांना काही गाडी दिसली की त्याच्यामध्ये बसायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचा इंटरेस्ट असतो. इतके ॲक्टिव्ह असतात ना ते की त्यांना अजिबात काही म्हणजे एकदम हे भेटलं करा ते भेटलं करा असं चालू असतं. इकडे कुपन्स पण मिळतात जर तुम्ही लांबून येणं असेल तर जेवणासाठी. जर तुम्ही येत असाल तर 10 वाजताच तुम्ही ते कुपन्स 10 ते 1:30 चालू असतात. ते कुपन्स तुम्ही बुक करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे मिळेल. असं थोडा वेळ आम्ही एन्जॉय केलं, दर्शन केलं आणि मग आम्ही घराकडे निघालो. बाहेर आल्यावरती तुम्हाला स्नॅक्स कॉर्नर वगैरे आहेत भरपूर जर तुम्हाला अजून काही वेगळं खायचं असेल तर. असंच इकडे मुलांनी शेवपुरी खाल्ली आणि मग आम्ही निघालो.